तुम्ही कधी स्वतःला पत्र लिहिलंय का? आता तुम्ही म्हणाल, ही काय म्हणते, स्वतःलाच पत्र लिहायचं? तर हो, स्वतःला पत्र. मुळातच स्वतःला पत्र का लिहावं, ते कसं लिहावं, कशासाठी लिहावं, आणि पत्र तर मीच लिहिलंय मग मीच वाचून का बघायचं ते? तर नाही, पत्र वाचूनही बघायचं असतं. तर ते कधी बघावं, या सगळ्याबद्दल जर तुम्हाला इन डिटेल माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा. कारण या व्हिडिओमध्ये आम्ही या सगळ्या गोष्टींवरती तुमच्यासोबत बोलणार आहोत आणि मुळातच मी घेतलेले अनुभवही या व्हिडिओद्वारे शेअर करणार आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. नमस्कार पाहुण्यांनो, गावडे सिस्टर्स या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आम्ही दर आठवड्याच्या शुक्रवारी अशा नवनवीन विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असतो. त्यामुळे जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. कारण तुमच्यासाठी ते एक सबस्क्राईबचं बटन आहे, पण आमच्यासाठी ते खूप मोठी प्रेरणा आहे. त्यामुळे सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा. बरेचसे आपले व्ह्यूअर्स आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज बघत आहेत, लाईक करत आहेत, व्ह्यूज वाढत आहेत, परंतु सबस्क्राईब मात्र अजूनही कमी लोकांनी केलेलं आहे. त्यामुळे कृपया करून सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा. आता तुमच्या मनात वेगवेगळे प्रश्न सुरू झालेले असतील की नेमकं पत्र का लिहायचं, ही का सांगते, आणि ते पत्र वाचायचं कधी, आपणच का स्वतःसाठी पत्र लिहावं? याचं उत्तर म्हणजे आजच्या आधुनिक आणि धकाधकीच्या जीवनात आपण स्वतःला वेळच देत नाही. इतके आपण आपल्या दिनचर्येत, आपल्या व्यस्त दिनचर्येत असतो की स्वतःबद्दल, स्वतःला काय हवं आहे, काय नको आहे, याबद्दल कुठेतरी चिंतन करणं, मनन करणं हे आपलं राहून गेलेलं असतं. त्यामुळे एका जागी आधी तुम्ही स्तब्ध बसा आणि स्वतःला हा आधी एक प्रश्न विचारा की मी स्वतःसाठी मला काय हवंय, काय नकोय, स्वतःच्या चिंतनासाठी मी शेवटची कधी बसले होते? 100%पैकी 99% लोकांचं हे उत्तर असेल की मला आठवतच नाहीये की मी स्वतःसाठी कधी बसले होते, स्वतःसाठी काय हवंय, काय नकोय, चिंतनासाठी कधी बसले होते हेच मला आठवत नाही. तर यामुळे आधी स्वतःसाठी वेळ काढा, बसा आणि तुमच्या गोष्टी आठवा. आता हे पत्र का लिहावं याचं कारण तुम्हाला मिळालं. अजून सोपं करून सांगते, 2च गोष्टींसाठी आपण पत्र लिहायचंय. एक गोष्ट ती म्हणजे आपल्याला कोणते गोल्स अचीव करायचे आहेत, कोणत्या गोष्टी आपल्याला आपल्या जीवनात चांगल्या करायच्या आहेत, ज्या आपल्याला ठरवायच्या आहेत, त्याबद्दल लिहावं. आणि दुसरं म्हणजे आपल्या कोणत्या गोष्टी काही कारणास्तव फिसकटल्या आहेत किंवा त्या गोष्टी मला चुकीच्या वाटतात किंवा मला त्या गोष्टींमध्ये रमत नाहीये माझं मन आणि त्यामुळे त्या गोष्टी सुंदररित्या पार पाडत नाहीयेत, या गोष्टींबद्दल लिहावं. आता तुम्ही म्हणाल की पत्र कधी लिहायचं यावर मी सांगते. आता 2025 हे वर्ष संपत आहे, तर डिसेंबर महिन्यात आपण हे पत्र लिहावं. कारण वर्ष सुरुवातीला ना प्रत्येक जण रिझोल्युशनच्या गोष्टी अंमलात आणण्याचा एक पण करत असतात की या गोष्टी मला 2026 मध्ये करायच्या आहेत, या गोष्टी करायच्या आहेत, माझं डेली रुटीन हे असलं पाहिजे, मला हे फॉलो करायचं आहे. या गोष्टी जेव्हा आपण विचार करत असतो त्या आधी हे स्वतःला पत्र लिहावं. ज्या वेळेला आपण आपल्या गोष्टी किंवा आपल्याला जे हवंय ते ना लिहून काढत असतो ना, तेव्हा त्या गोष्टी ना अजून स्पष्ट होत जातात. त्यामुळे लिहा. आधी एक गोष्ट क्लिअर करते की मलाही माहित नव्हतं की स्वतःला पत्र लिहायचं असतं, ते कसं लिहायचं असतं. आपलीच एक ताई आहे, उर्मिला निंबाळकर, हिने 2022च्या मला वाटतं एंडिंगला हे सांगितलं होतं की पत्र का लिहायचं असतं, कसं लिहायचं असतं. या सगळ्या गोष्टीने मी इन्स्पायर्ड झाली होती आणि गेली 2 वर्ष मी स्वतःला पत्र लिहित आहे. 2023 मध्ये आणि 2024 मध्ये मी स्वतःला पत्र लिहिलेलं आहे आणि त्या अनुभवावरून मी हे तुम्हाला सांगते. पत्र लिहिल्यानंतर जितका आनंद होत नाही ना, तितका आनंद जेव्हा आपण पत्र ते वाचून बघत असतो ना, तेव्हा आनंद होतो. आता हे पत्र रोज रोज वाचून बघायचं का? तर नाही. आपण वर्षाच्या सुरुवातीला, वर्ष सुरुवात होत आहे तेव्हा पत्र लिहायचं आणि वर्ष संपलं की त्यावेळेला हे पत्र उघडायचं असतं आणि वाचून बघायचं असतं. आणि त्यावेळेला जो पत्र वाचण्याचा जो आनंद असतो ना, तो एक वेगळाच असतो. कारण बऱ्याचशा गोष्टी त्या पत्रात लिहिलेल्या ज्या असतात त्या नकळतपणे कागदावर उतरवल्या कारणाने त्या पूर्णही झालेल्या असतात.
माझंच एक उदाहरण आहे की मी बऱ्याच गोष्टी लिहिल्या होत्या की ह्या मला करायच्या आहेत, त्या पूर्णत्वास गेल्या पाहिजेत, आणि त्यातली एक गोष्ट ही तुमच्या समोरही आहे. मी 2024च्या सुरुवातीला त्या पत्रात असं लिहिलं होतं की मला यावर्षी माझं स्वतःचं युट्यूब चॅनल हवंय. 2024ची सुरुवातही झाली आणि ऑगस्ट मध्ये आमचं युट्यूब चॅनल आम्ही सुरू केलं. ज्या वेळेला 2025च्या सुरुवातीला मी पत्र हे वाचून बघितलेलं, तेव्हा जो मला मिळालेला आनंद होता ना, तो अगदी मी शब्दात सुद्धा व्यक्त नाही करू शकत. त्या पानावर लिहिलेल्या गोष्टी पूर्णत्वासही गेल्या होत्या. माझं युट्यूब चॅनल आलं होतं. आता तुम्हाला एक गोष्ट मी ते क्लिअर करते. 2025च्या सुरुवातीला जी मी पत्र स्वतःला लिहिलं होतं, ते मी 2025च्या एंडिंगला वाचून बघणार होते. पण मला तुमच्या समोर हा कंटेंट घेऊन यायचा होता, तुम्हालाही या गोष्टी सांगायच्या होत्या. त्यामुळे मी नोव्हेंबर 25 मध्येच मला लिहिलेलं जानेवारीतलं पत्र वाचून बघितलं. त्यामुळे माझ्या हे लक्षात आलं की काही गोल्स जे मी ठरवले होते ते काही पूर्ण झाले, पण काही अजूनही पूर्ण झालेले नाहीयेत. त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर हा महिना माझ्याकडे आहे ते पूर्ण करण्यासाठी. जर समजा मी 25च्या एंडिंगला हे पत्र वाचून बघितलं असतं, तर माझ्या पूर्णत्वास न गेलेल्या गोष्टी मला तेव्हा कळल्या असत्या. या गोष्टीवरून माझ्या एक गोष्ट अजून एक लक्षात आली, ती म्हणजे पत्र आपण वर्षाच्या सुरुवातीला लिहावं. ते पत्र आपण 6 महिन्यानंतर वाचून बघावं, जेणेकरून आपल्या 6 महिन्यात गोष्टी अचीव झालेल्या आहेत त्या आपल्या लक्षात येतील, आणि ज्या गोष्टी माझ्याकडून राहत आहेत त्यासाठी मला पुढचे 6 महिने तर मिळतातच आहेत. त्यामुळे ज्या गोष्टी मी 2026 मध्ये ठरवणार आहेत त्या गोष्टी मी 2026 मध्येच अचीव करू शकणार आहे. त्यामुळे यापुढे तुम्ही असं करा, 6 महिन्यानंतर त्या गोष्टी वाचून बघा. तुम्हाला लक्षात येतील कोणत्या गोष्टी माझ्या वर्क होत आहेत आणि कोणत्या गोष्टी वर्क झालेल्या नाही आहेत. त्यासाठी मला प्रयत्न करायचे. आता तुमच्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. आपणही व्हिडिओच्या शेवटाला पोहोचलेलो आहोत. या पुढचा कंटेंट तुम्हाला कोणता बघायला आवडणार आहे, कोणता कंटेंट मी घेऊन यायला पाहिजे असेल, हे तुम्हाला जर सांगायचं असेल, सजेस्ट करायचं असेल, तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तेही कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत बाय.